ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे भीमकुंड धबधबा सध्या प्रवाहित झालाय। भीमकुंड धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यामधील दुर्गम भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्यवारी नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी नदी नाल्यामधून पायपीट करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। नाशिक शहरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुद्धा नाशिककरांचा खड्ड्यांमधून प्रवास सुरू। रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त। मुंबईमधल्या आर्थर रोड जेलमध्ये 6 जुलैला घडलं गँग वॉर। गँगस्टर प्रसाद पुजारीवरती प्रतिस्पर्धी टोळीचा हल्ला। 7 कैद्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। प्रसाद पुजारीवरती सुद्धा गुन्हा दाखल। परभणीच्या सेलू तालुक्यामधील मोरेगावमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। आर्थिक व्यवहारामधून 3 ते 4 मित्रांनी या तरुणाची हत्या केल्याची पोलिसांची माहिती। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। परभणी जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक शाळेमध्येच मद्यपान करत असताना पालकांनी रंगेहात पकडलं। पालकांनी जाब विचारला मात्र मुख्याध्यापकाचं मौन। पालकांकडून शाळा बंद करण्याचा इशारा। दिल्लीमधील वसंत विहारमधल्या शिवा कॅम्प समोर फुटपाथवरती झोपलेल्या 5 जणांना कारनं चिरडलंय। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। चालकाला अटक झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवरती 30% कर लादण्याची घोषणा 1 ऑगस्टपासून कर आकारला जाणार आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।